छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा आणि मनोज जरांगे दादा यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांचं म्हणणं येतं की जाती जातीत तेढ निर्माण होईल असं बोलू नका. पण ही वेळ तुम्हीच आणली आता, कारण की आज माझ्या मुलाची 10वी झाली, त्याला 91.20 मार्क पडल्यात. आणि तरी देखील SP कॉलेजला त्याचा नंबर लागला नाही. पहिल्या लिस्टला पण लागला नाही, दुसऱ्या लिस्टला पण लागला नाही. आम्ही तिथं गेलो, मॅडमला तिथं चौकशी केली. मग मॅडमला म्हणलं की मॅडम ह्याच्यात ह्या यादीत नाव आलं नाही. तर त्यांनी विचारलं किती मुलाला मार्क आहेत. आम्ही सांगितलं 91.20 मार्क आहेत म्हणलं. तर ती म्हणल्या की 80%चे पण मुलं इथं लागल्यात, यादी आणखीन डबल चेक करून बघा. मग आम्ही आणखीन यादी डबल चेक केली, पण त्याच्यात नंबर लागला नव्हता. मग त्यांना म्हणलं नंबर लागलेला नाहीये म्हणलं मॅडम ह्याच्यात. तर ती म्हणल्या तुमची कास्ट कोणती, म्हणजे जात कोणती म्हणल्या तुमची. मग म्हणलं आम्ही मराठा आहोत म्हणलं, ओफन. तर ती म्हणल्या मग इतर कास्टचे लागल्यात म्हणल्या 80%ची, ओफर म्हणल्यावर इथं लागत नाही म्हणल्या तुमचा नंबर, की तुम्ही ज्या कॉलेजला नंबर लागल तिथंच तुम्ही त्याचं ॲडमिशन करून घ्या म्हणल्या. कारण की इतर कास्टची इथं लागल्यात म्हणल्या मुलं 80%पर्यंत, 75-80पर्यंत लागल्यात म्हणल्या. मग आज जिथं 75%, 80% मार्क घेतलेली मुलं तिथं लागतात कास्टसाठी. आणि मराठी समाजाची मुलं 91% म्हणजे 90च्या पुढे जाऊन देखील मराठी समाजाची मुलं तिथं लागत नाही ती. मग त्या मुलांच्या मनाची अवस्था काय होत असेल ह्याचा सुद्धा सरकारने जरा फार विचार करायला पाहिजे. एकतर फी पण भरपूर मराठी समाजाला, आणि इतर कास्टला फी पण कमी, आणि ती पण स्कॉलरशिपच्या मार्फत वापस महागारी फी येते. मग आज 1 एकर शेती माझ्या घरी आहे, ती पण आम्ही त्याच्यात पेरणी केलेली नाही, काय नाही. मग खर्च आम्ही काढायचा कुठून? तसंच बी खात सगळे तसंच घरात ठेवलेलं आहे आणून. मग ओपन मराठा, मग मराठ्यांना सवलती कोणच्याच का तुम्ही देत नाही? जसं इतर कास्टला तुम्ही सवलती दिल्यात, जसं त्यांना सुविधा दिल्या, तसं आम्हाला सुविधा नाहीत. आम्हाला आरक्षण मागतोय आमच्या हक्काचं, तरी पण आम्हाला ते दिना गेला तुम्ही. तर काय म्हणताय की अमोल कोल्हे पण म्हणतात की कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठी समाजाला आरक्षण द्यावं. तर की आम्ही कुणाचंच आरक्षण मागत नाही आणि कुणाच्याच ह्याला धक्का लागत नाही. आमचं स्वतःचं ऑलरेडी आरक्षण आहे तिथं, ते आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय. तुम्ही अगोदर 13% दिलं, पुन्हा 12% दिलं, आता 10%वर आलं. परत आणखीन असं कमी करत करत तुम्ही सगळे चक्क कमी करणारच ना. त्याच्यामुळं की आता आम्हाला कुणाचाच आम्हाला पाठिंबा नाहीये. जोपर्यंत निवडून यायचं असतंय तोपर्यंत थोडंसं गोड बोलत्यात करतात, पण परत आम्हाला कोणच आधार देत नाही. प्रत्येक नेत्यानं आपल्या आपल्या समाजाची माणसं सगळी समाज पुढे नेलाय. फक्त एकमेव समाज असा आहे की त्यांना साथ दिली नाही, असा मराठी समाज आहे. त्या मराठ्याच्या समाजाने नेत्यांनी कुणीच साथ दिली नाही मराठी समाजाला. त्याच्यामुळे समाज आपला आज महाग पडायला लागलाय. तर राजकारणात मराठी समाजाच्या भावांना व बहिणींना मी सांगते की ह्यांच्या राजकारणात पडू नका. आपल्या मुलाच्या भविष्याचं तुम्ही विचार करा. आणि आरक्षण घेतल्याशिवाय आता महाग हटायचं नाही. महाग पण सगळा आपला मराठी समाज तिथं जमा झाला होता मुंबईला. तर त्यांनी आरक्षण देतो म्हणून मुंबईहून महागारी पाठवलं, आणि तिथं आपल्याला विश्वासघात केला त्यांनी त्यावेळेस देखील. पण आता आणखीन मनोज जरांगे दादा सांगितलेत की आपल्याला जर नाही दिलं आरक्षण तर आपल्याला आणखीन मुंबईला जावं लागेल. तर एकजुटीनं आपण सगळेच मुंबईला जाऊया, आणि आरक्षण घेतल्याशिवाय आता महागार घ्यायची नाही. कारण की इतका आपला समाज महाग राहिलाय, आणि इतक्या लेकरांचा, आपल्या समाजाच्या लेकरांचं वाटोळ होईल की फार हद्दीच्या बाहेर वाटोळ व्हायला लागले. त्याच्यामुळं आपली आता एकही फुटू देऊ नका, आणि एका विचारानं राहावा, एका मतानं चला. एक मराठा लाख मराठा.